नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7/12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। इचलकरंजीला मंजूर झालेली सुळकूड पाणी योजना मार्गी लावण्यासाठी सर्व पक्ष संघटना एकवटल्या आणि सुळकूड पाणी कृती समितीही गठीत झाली। मात्र यासाठी झालेल्या बैठकीला सुळकूड योजना पूर्णत्वासाठी स्थानिक पातळीपासून राज्य शासनापर्यंत पाठपुरावा करणाऱ्या विठू माऊलीची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली। बैठकीत आणि नंतरही अनेकांनी माऊलीची उणीव भासल्याचं बोलून दाखवलंय। इचलकरंजी शहराला 2 वर्षापूर्वी सुळकूड उद्भव दूधगंगा पाणी योजना मंजूर झाली आहे। मात्र नदीकाठच्या नागरिकांचा विरोध होत असल्यानं अद्याप या योजनेचं प्रत्यक्ष काम सुरू झालेलं नाही। योजना मार्गी लावण्यासाठी सुरुवातीला कागल तालुक्यातील राजकारणाचा इचलकरंजीकरांना फटका बसत होता। आता राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींमुळे त्यात आणखी भर पडली आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह कागलचे सर्वच नेते या योजनेला विरोध करत असल्यानं इचलकरंजीकरही ही योजना मार्गी लावण्यासाठी पक्ष, गट, तट, संघटना बाजूला ठेवून एकवटले आहेत। या सर्वांची पहिलीच बैठक शनिवारी झाली। या बैठकीत जनजागृतीवर भर देऊन जनतेला संघटित करून सुळकूड योजना मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडेच मागणी करण्याचा निर्णय झाला। मात्र 2 तासाहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीला गेल्या 3 वर्षापासून सुळकूड योजनेसाठी नदीकाठापासून राज्य शासनापर्यंत पाठपुरावा करणारे अभ्यासू माजी पाणी पुरवठा सभापती अर्थात विठू माऊली यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती। त्याची चर्चाही बैठकीत आणि बैठकीनंतर झाली। त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बाहेर गावी असल्याचं सांगितलं। शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर आंबा मार्गावर पावसामुळे खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। तात्पुरता मुरमाचा मुलामा टाकून वारंवार खड्डे मुजवले जातात। मात्र हीच मलमपट्टी अपघाताला निमंत्रण ठरतेय। सततच्या पावसानं हे खड्डे पुन्हा उखडून खड्ड्यात पाणी साचत असल्यानं वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नाही। त्यामुळे या मार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे। कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर पावसामुळे खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालंय। या मार्गावरून दिवस रात्र हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते। दरवर्षी रस्ते केले जातात, खड्डे भरले जातात, मात्र पावसाळा येताच हे खड्डे उखडतात। त्यामुळे शासनाचे लाखो रुपये या खड्ड्यात जातात। रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या गटारीमध्ये शेतातील पाणी शिरून ती नाहीशी झाली आहेत। त्यामुळे संपूर्ण रस्त्यात पाणी येऊन रस्ते खराब होत आहेत। महामार्ग विभागाच्या ठेकेदाराकडून खड्ड्यात मुरुम टाकून ते मुजवण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र या तात्पुरत्या मलमपट्टीमुळे मुरमांचा चिखल होऊन खड्डे पुन्हा पडत आहेत। खड्ड्यांचा अंदाज वाहन चालकांना येत नसल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत। वाहनांचे स्पेअर पार्ट खराब होत आहेत। शिवाय वाहन चालकांना कंबर आणि मणक्याच्या आजाराला सामोरं जावं लागतंय। त्यातच महामार्ग रुंदीकरणासाठी केलेली खुदाई आणि वृक्ष तोडल्यामुळे रस्ता चिखलमय झाला असून दलदलीमुळेही अपघात होत आहेत। त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणं गरजेचं आहे। राधानगरी तालुक्यातील धामोड इथं असणारा तुळशी जलाशय भरण्यासाठी उपयुक्त ठरणारा केळोशी इथला लोंढा नाला प्रकल्प गेली कित्येक वर्ष बेवार स्थितीमध्ये आहे। अजून या प्रकल्पाचं काम अपूर्ण असल्यानं अतिवृष्टी काळात या प्रकल्पाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। शासनानं या प्रलंबित प्रश्नाकडे त्वरित लक्ष देऊन हा प्रकल्प पूर्ण करावा अशी मागणी होतीये। राधानगरी तालुक्यात दूधगंगा, लक्ष्मी जलाशय, तुळशी जलाशयाबरोबर लहान मोठे प्रकल्प आहेत। या प्रकल्पामुळे कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झालाय। राधानगरी तालुक्यातील केळोशी बुद्रुकीतला लोंढा नाला प्रकल्प गेली 10 वर्ष निधी अभावी रखडलेल्या अवस्थेत आहे। या प्रकल्पाची पाणी साठवण्याची क्षमता 5603.225 सहस्त्र घनमीटर असून 2012 साली या प्रकल्पामध्ये पाणी साठवून चाचणी घेण्यात आली होती। या पाण्यामुळे कुंभारवाडी, सुतारवाडी, देऊळवाडी, पिलारवाडी, खामकरवाडी, औचितवाडी, वळवंटवाडी या गावांच्या शेती सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला होता। प्रकल्पाचं उर्वरित काम निधी अभावी अपूर्ण असल्यानं हा प्रकल्प 2012 सालापासून पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित केलेला नाही। त्यामुळे या प्रकल्पाची वेळेवर देखभाल दुरुस्ती होत नसल्यानं या परिसरामध्ये होणाऱ्या अतिवृष्टीमुळे या प्रकल्पाला धोका निर्माण होऊ शकतो। मात्र याचा सोयर सुद्धा कोणालाच नसल्याचं स्पष्ट होत आहे। तुळशी जलाशय
जलाशय भरण्यासाठी उपयुक्त ठरणारा हा केळोशी प्रकल्प मागच्या 15 दिवसांमध्ये पूर्ण क्षमतेनं भरला आणि या प्रकल्पाच्या सांडव्यातून अतिरिक्त पाणी तुळशी जलाशयामध्ये येत आहे. मात्र या प्रकल्पाच्या देखरेखीसाठी ना ठेकेदार जबाबदारी घेतायत ना पाटबंधारे विभाग. या दोघांच्या मध्ये हा प्रकल्प बेवार स्थितीमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून आहे. हा प्रकल्प पूर्णत्वाला आणण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये. अशा पद्धतीचे नवे प्रकल्प उभारण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. मग केळोशी इथला प्रकल्प पूर्ण होण्यासाठी निधी का दिला जात नाही अशी विचारणा शेतकरी वर्गातून होतीये. कळे बाजार भोगाव रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून या रस्त्यावर आता बांधकाम विभागानं चक्क माती टाकून खड्डे भरण्याचं काम सुरू केलंय. त्यामुळे वाहन चालकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. पन्हाळा तालुक्यातील कळे बाजार भोगाव राजापूर राज्य महामार्ग आहे. या महामार्गाच्या शेजारी कळे गावात काही दिवसांपूर्वी अतिक्रमण वजा रस्त्याच्या बाजूपट्ट्यांची उंची कमी करण्यात आली होती. पण अनेक वेळा आंदोलन करूनही हा मार्ग दुरुस्तीसाठी आणि रुंदीकरणासाठी बांधकाम विभागाला मुहूर्त मिळालेला नाही. प्रत्येक वेळी फाटलेल्या वाकडेला पुन्हा ठिगळं लावण्याचं काम बांधकाम विभागानं केलं असून कळे बाजार भोगाव रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये चक्क माती आणि चिखल घालून खड्डे मुजवण्याचं काम सुरू असल्यानं वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त होतीये. आजरा तालुक्यातील बहिरेवाडी इथल्या अरुणा चौगुले हिनं देशपातळीवर घेण्यात आलेल्या नेट परीक्षेत 99.50% गुण मिळवत देशात 104व्या रँकमध्ये स्थान मिळवलंय. विशेष म्हणजे तिनं हे यश कोणत्याही खाजगी क्लासशिवाय स्वतः अभ्यास करून प्राप्त केलंय. बहिरेवाडीमधील अरुणा धोंडीबा चौगुले हिनं जुलै महिन्यात नेट परीक्षा दिली होती. या परीक्षेसाठी संपूर्ण देशभरातून 1 लाख विद्यार्थी बसले होते. या परीक्षेत अरुणानं 104व्या क्रमांकाची रँक मिळवली आहे. यावर्षी नेट परीक्षेचा निकाल फक्त 1.10% लागला असून अंतिम गुणवत्ता 98.90 राहिली आहे. अरुणा हिचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण बहिरेवाडी इथं झालंय. तिला 10वी बोर्ड परीक्षेत 94% गुण मिळाले होते. तर गडिंग्लजमधील MR हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये ती 12वी सायन्स उच्च गुणवत्तेत उत्तीर्ण झाली आहे. कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेजमधून BSc करत तिनं शिवाजी विद्यापीठात प्राणीशास्त्र विषयात गोल्ड मेडल मिळवलंय. पुढे तिला बॉम्बे IIT मध्ये प्रवेश घेऊन पुढील शिक्षण घ्यायचं आहे. तिच्या या यशात वडील DS चौगुले आणि आई सुनीता चौगुले यांचं प्रोत्साहन मिळालंय. तिच्या यशाबद्दल अनेक मान्यवरांनी भेटून तिला सन्मानित केलं. बहिरेवाडीच्या भैरवनाथ हायस्कूलच्या वतीनं तिचा जाहीर सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील एका विद्यार्थिनीनं मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल अरुणाचं सर्वत्र कौतुक होतंय. याबरोबरच 7/12च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा 7/12चं बातमीपत्र. आजचा दिवस खूप खास आहे. हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा. बसा. हा क्षण आहे कौतुकाचा. हे तुला आणि हे तुमच्यासाठी. अहो आता हे कशाला हवं होतं? बघा तरी. ताई तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा. पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे. मान आहे तो तुमचा. या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. निरोगी आणि चिंतामुक्त जीवन जगायचंय? अहो मग आजच भेट द्या राजारामपुरी 7व्या गल्लीतील स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला. इथं आहेत आपलं आयुष्य निरोगी बनवण्यासाठीचे सर्व उपचार, तेही अगदी माफक दरात. आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी उपचार, पंचकर्म, योगा थेरपी, हर्बल थेरपी, स्ट्रेस रिलीफ थेरपी, मूळव्याध, भगंदर तसेच क्षारसूत्र चिकित्सा, डायग्नोस्टिक मेडिसिन आणि ऑपरेशनची सुविधा, मसाजेस आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स, पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांसोबतच केरळीय पंचकर्मही अगदी अल्प दरात. आजच भेट द्या स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला. पत्ता 1643 अनंत प्रेस्टीज, राजारामपुरी 7वी गल्ली, जीवनधारा ब्लड बँकेसमोर, कोल्हापूर. संपर्क 8669 1676 79. पारंपरिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी
इचलकरंजीमधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने तयार आणि ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स. प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री खाटूश्याम ज्वेलर्स. तसंच 5,000च्या सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट. तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, घर नंबर 1 व 2, नदीवेस नाका, राजवाडा रोड, इचलकरंजी. संपर्क 7755 05 39 83. अच्युतं केशवं रामनारायणं. दैनंदिन जीवन जगत असताना सणवार येतात जातात, ऋतू येतात जातात. अशातच एक थोर व्यक्ती आपल्या घरातील सांगत येते, अरे यंदा अधिक मास महिना आलाय हा. तर मग तेव्हा लहान मुलं लगेचच विचारतात, अरे हे 12 महिने आम्हाला माहिती आहेत, मग अधिक मास हा आला कुठून? नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर. बी चॅनल आपणासाठी श्रावण अधिक मास महात्म्य हा कार्यक्रम घेऊन येत आहे. तेव्हा पाहायला विसरू नका. रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त बी चॅनलवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड. थिंक सिल्वर, थिंक राजेश. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा स्वागत. भुदरगड तालुक्यातील हेदवडे मेंचे परिसरात शेतकऱ्यांकडून पाईपलाईनसाठी रस्ते खोदण्यात येतात, पण या रस्त्यावरील खोदलेल्या चरी व्यवस्थित मुजवल्या जात नसल्यानं त्या प्रवाशांसाठी जीवघेण्या ठरत असून वाहतुकीला धोकादायक बनल्या आहेत. प्रशासनानं त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी वाहनधारकातून होतीये. भुदरगड तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढावं यासाठी पाणीपुरवठा योजना आपल्या शेतात आणण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. शेतीतील उत्पन्न वाढवण्यासाठी ही बाब अत्यंत चांगली आहे, पण रस्ते पार करून पाईप पुढे न्यावी लागत असल्यानं पाईप रस्त्याखाली घातल्यानंतर शेतकरी या रस्त्याकडे पाहत नाहीत. या चरीमुळे चांगले रस्ते उद्ध्वस्त होत आहेत. ही बाब साधी वाटत असली तरी ती खूप गंभीर आहे. अनेक ठिकाणी चरीमुळे रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. शासकीय कार्यालयाशी संपर्क न करता मनाला येईल तशी खुदाई केली जाते. पाईप रस्त्याखालून घातल्यानंतर जी चर निर्माण होते त्यामुळे वाहनांचे वारंवार अपघात होतात. काही वेळा रस्त्यात जणू स्पीड ब्रेकर तयार होतो. पाईप टाकलेल्या रस्त्यावरील उंचवटा वाहनधारकांच्या लक्षात येत नाही, त्यामुळे सतत अपघात घडतायत. या चरी व्यवस्थित मुजवल्या की नाही याकडे बांधकाम विभागानं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे अशी मागणी प्रवासी वर्गातून होतीये. मणिपूरमधील दंगलीच्या निषेधार्थ इचलकरंजीतील शांतिदूत सेवा संस्थेच्या वतीनं मुख्य मार्गावरून कॅन्डल मार्च काढण्यात आला. देशात शांतता नांदावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दंगल, जाळपोळ, महिलांवर अन्याय अत्याचार सुरू आहेत. या घटनेच्या निषेधार्थ इचलकरंजीतील शांतिदूत सेवा संस्थेच्या नेतृत्वाखाली मुख्य मार्गावरून कॅन्डल मार्च काढला. मोर्चा गांधी चौकात पोहोचल्यावर देशात आणि मणिपूरमध्ये शांततेसाठी धर्मगुरूंनी प्रार्थना केली. संजय रेणके यांनी प्रभू येशूच्या शिकवणीवर चालणारी व्यक्ती कधी भरकटत नसल्याचं सांगितलं. मणिपूरमधील महिलांवर होणाऱ्या अमानुष अत्याचाराचा क्रांती आवळे यांनी तीव्र शब्दात निषेध केला. या मोर्चात माजी नगरसेवक अब्राहम आवळे, संजय सोनुले, उत्तम बेदागे, श्यामकांत सार्वगौडे, योगेश कोरे, महेश पाटोळे सहभागी झाले होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेच्या वतीनं हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूल, जिल्हा परिषदेच्या कन्या विद्या मंदिर, कुमार विद्या मंदिर या शाळेतील 250 गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेच्या वतीनं विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं. युवा सेनेनं घेतलेला शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम कौतुकास्पद आहे. इथून पुढेही युवा सेनेनं समाजोपयोगी कार्यक्रम करावेत असं आवाहन जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी केलंय. यावेळी युवा सेना शहराधिकारी भरत देसाई, प्राचार्य M.G. जोगळेकर, माजी शहर प्रमुख रघुनाथ नलवडे, राजेंद्र पाटील, महिला आघाडीच्या मीना जाधव, संताजी देसाई, अरुण गायकवाड, प्रवीण चौगुले यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
गगनबावडा तालुक्यातील साळवण इथल्या मंडल कार्यालयात महसूल सप्ताहानिमित्त सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला। या दरम्यान माजी सैनिकांच्या विविध समस्या आणि महसूल प्रशासनाकडून अपेक्षा याविषयी माहिती घेण्यात आली, तसंच त्याची निर्गत देखील करण्यात आली। दरम्यान या विभागात चांगलं काम केलेल्या तलाठ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। गगनबावडा तालुक्यातील साळवण इथल्या मंडल अधिकारी कार्यालयात महसूल सप्ताहाअंतर्गत सैनिक हो तुमच्यासाठी उपक्रम घेण्यात आला। साळवण मंडलातील माजी सैनिकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती। माजी सैनिकांची प्रलंबित कामं, महसूल विभागाकडून त्यांच्या अपेक्षा याबाबत माहिती घेण्यात आली। सध्या गगनबावडा तालुक्यात माजी सैनिक किंवा त्यांच्या विधवा पत्नी यांचं कोणतंही काम प्रलंबित नसल्याची माहिती तहसीलदार डॉक्टर शैलजा पाटील यांनी दिली। दरम्यान तिसंगीचे माजी सैनिक दगडू कांबळे यांनी गगनबावडा ते कोल्हापूर या मुख्य रस्त्यापासून त्यांच्या वस्तीकडे जाणारा 200 मीटरचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा व्हावा अशी मागणी केली होती। 35 वर्षांनंतर ही मागणी पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं। रस्ता केल्याबद्दल पोलीस आणि महसूल प्रशासनाचे त्यांनी आभार मानले। यावेळी तलाठी प्रतीक खाडे, विश्वास चौगुले, रियाज रेठरेकर, गणेश शिंदे, किरण दराडे, सुनीता पाटील, दिगंबर शिकलगार, राजेश कुंटे या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी नायब तहसीलदार डी कोळी, रसिका कोडोलीकर, मंडल अधिकारी विनायक लुगडे, उदय लांबोरे उपस्थित होते। औरवाड ते गणेशवाडी आणि औरवाड ते आलास हा रस्ता खड्ड्यात आहे की खड्डा रस्त्यात आहे हेच नागरिकांना समजून येत नाही। तालुक्यातील विद्यमान आमदारांनी कोट्यवधी रुपयांची कामं केली आहेत, मात्र नदी पडलीकडील 7 गावांमध्ये रस्त्यावर सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत। या 7 गावांमध्ये लोकप्रतिनिधी लक्ष देणार का असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित होतोय। औरवाड ते गणेशवाडी आणि औरवाड ते आलास या मार्गावर जाणारा प्रवासी वर्ग मोठा आहे। हा मार्ग कर्नाटक राज्याशी जोडलाय। शिवाय या मार्गावर शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातून भाविक मंगसुळी देवस्थान, मायाक्का चिंचणी या देवस्थानला ये-जा करत असतात। या मार्गावरून जात असताना छोटे मोठे अपघात होऊन अनेक भाविक जखमी झालेत। या मार्गावरून तालुक्यातील साखर कारखान्याच्या ऊसाची वाहतूक होते। कोट्यवधी रुपयाची विकास कामं केली, मात्र या रस्त्याची दुरुस्ती करण्यास विद्यमान आमदार आणि खासदार लक्ष देणार का असा संतप्त सवाल प्रवाशांमधून विचारला जातोय। पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गुडे प्राथमिक शाळेचा 7 जुलै रोजी छताचा गिलावा पडून मुख्याध्यापक आणि एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला होता। शाळेची इमारत धोकादायक स्थितीत असूनही शासन या गंभीर बाबीकडे लक्ष द्यायला तयार नाही। त्याच्या विरोधात बहुजन महासंघाच्या वतीनं पन्हाळा पंचायत समितीसमोर आज ठिय्या आंदोलन करण्यात आलं। खेड्यापाड्यातील शेतकरी, शेतमजूर तसंच गोरगरीब लोकांची मुलं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत। मात्र अनेक शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या असूनही धोका पत्करून मुलं शिक्षण घेत आहेत। गेल्या महिन्यात पन्हाळा तालुक्यातील गुडे इथल्या प्राथमिक शाळेच्या खोलीच्या छताचा गिलावाचा भाग मुख्याध्यापकाच्या डोक्यात पडल्यानं ते जखमी झाले होते। तसंच एक विद्यार्थी देखील किरकोळ जखमी झाला होता। त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली, मात्र इमारतीची दुरुस्ती अगर मुलांना बसण्यासाठी कोणतीही पर्यायी उपाययोजना केली नाही। असं असूनही 1ली ते 5वी पर्यंतचे विद्यार्थी एकत्र बसून शिक्षण घेत आहेत, तर जखमी मुख्याध्यापक अजूनही हजर न झाल्यानं 1ली ते 5वीच्या वर्गाचा भार एका शिक्षिकेवर पडतोय। त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। या बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी पन्हाळा पंचायत समितीसमोर बहुजन महासंघाच्या वतीनं ठिय्या आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं संस्थापक अध्यक्ष राजू सोरटे यांनी सांगितलं। यावेळी अर्जुन काशीद, अमर काळे, राजश्री गवंडी, प्रिया लोकरे, आदिनाथ रणभिसे, संजय विभूते, प्रशांत गवंडी उपस्थित होते। याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या। बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता। नमस्कार।